नमस्कार, मी तुमचा मास्तर म्हणजे भास्कर। आज आपण AI इंडस्ट्री मध्ये आपल्याला जाण्यासाठी नेमकं काय काय शिकावं लागेल ते आपण आज डिटेल मध्ये बघणार आहोत। ओके, तर जसं की मी मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की AI इंडस्ट्री म्हणजे काय आणि AI इंडस्ट्री मध्ये शिकण्यासाठी काय काय लागतं, तर त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले तुम्हाला AI इंडस्ट्रीचा जर टॉप रँकला जायचं असेल तर तुम्हाला डेटा सायन्स म्हणजे काय ही फील्ड शिकावी लागेल। आता बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल डेटा सायन्स म्हणजे काय, जसं की लहानपणी 10वी 11वी 12वी या वर्गामध्ये आपल्याला सायन्स हा विषय होता, बरोबर। तर त्याचप्रमाणे या इंडस्ट्रीमध्ये जाण्यासाठी पण एक विषय आहे, त्या विषयाचं नाव काय, डेटा सायन्स। मग डेटा म्हणजे काय की वेगवेगळ्या पद्धतीने भेटलेला आपल्याला स्ट्रक्चर टॅब्युलर फॉर्मॅट किंवा वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये भेटलेला डेटा किंवा माहिती म्हणजेच डेटा। आता ही डेटा सायन्स फील्ड आहे, या फील्डला आपल्याला शिकण्यासाठी आपल्याला काय काय येणं गरजेचं आहे ते अगोदर माहित करून घ्या। जसं की डेटा सायन्स ही फील्ड आहे, या फील्डमध्ये तुम्हाला जर तुमचं भविष्य करिअर करायचं असेल तर बेसिक गोष्टी तुम्हाला काय काय यायला हव्यात। जसं की सगळ्यात पहिले इथे एक प्रोग्रामिंग लँग्वेज असते, त्या लँग्वेजचं नाव आहे पायथन। ही पायथन प्रोग्रामिंग लँग्वेज तुम्हाला माहित असणं किंवा येणं गरजेचं आहे। ओके, आता या पायथन मध्ये पण वेगवेगळ्या लायब्ररीज आहेत, जसं की तुम्हाला जर सांगायचं झालं तर पांडाज नावाची एक लायब्ररी आहे, त्यानंतर आहे नमपाय, त्यानंतर आहे मॅटप्लॉटलिब, ओके, आणि स्कायकिट एक नावाची एक लायब्ररी आहे। ओके, तर ह्या वेगवेगळ्या लायब्ररी पायथन मध्ये तुम्हाला येणं गरजेचं आहे। ओके, आणि त्यानंतर पायथन जरी येत असेल तर आणखी तुम्हाला जर प्रॉपर लेवलचा डेटा सायंटिस्ट बनायचा असेल तर तुम्हाला आणखी काय काय येणं गरजेचं आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला स्ट्रक्चर क्वेरी लँग्वेज SQL ची माहिती असणं किंवा येणं खूप आवश्यक आहे। ओके, त्यानंतर एवढं पायथन शिकलं की झालं का, SQL शिकलं का झालं का, नाही। ऍज अ डेटा सायंटिस्ट तुम्हाला आणखी कोणती गोष्ट यायला पाहिजे, पायथनचाच एक पार्ट म्हणूया, त्याच्यामध्ये वेगवेगळे मॉडेल्स येणं गरजेचं आहे। त्या मॉडेलचे नाव काय आहेत, मशीन लर्निंग, ML, मशीन लर्निंगचे वेगवेगळे मॉडेल्स आहेत, ते मॉडेल माहित असणं तुम्हाला गरजेचं आहे। हे मॉडेल्स कुठे कामी येतात, प्रिडिक्टिव्ह कोडिंग साठी हे मॉडेल्स कामी येतात। त्यानंतर डीप लर्निंग, सध्याच्या घडीला डीप लर्निंग जो मोठ्या प्रमाणात डेटा असतो तिथे प्रिडिक्टिव्ह मॉडेलिंग साठी डीप लर्निंग नावाचा कन्सेप्ट आपल्याला माहित असणं गरजेचं आहे किंवा ही कोडिंग आपल्याला माहित असणं गरजेचं आहे। त्याच्यानंतर CV कम्प्युटर विजन हे पण माहित असणं गरजेचं आहे। कम्प्युटर विजन म्हणजे असा डेटा जो तुम्हाला टॅब्युलर फॉर्मॅट मध्ये नाहीये, म्हणजे टेबल म्हणजेच काय की रोज आणि कॉलम्स मध्ये नाहीये, असा डेटा तुम्हाला जो इमेजेस किंवा व्हिडिओच्या रूपात मिळतो तो डेटाचं ऍक्शन करण्यासाठी कम्प्युटर विजन येणं गरजेचं आहे। इतक्या जरी तुम्हाला गोष्टी आल्या तर वेल अँड गुड। आणि त्याच्यानंतर जर बेसिक नॉलेज तुम्हाला आता ऍज अ डेटा सायंटिस्ट तुम्हाला एक्सेलचं बेसिक नॉलेज असणं पण गरजेचं आहे। आय एम नॉट सेइंग की तुम्हाला ऍडव्हान्स लेवलचं एक्सेल येणं गरजेचं आहे, ओके, परंतु तुम्हाला अव्वल दर्जाचा डेटा सायंटिस्ट बनायचं असेल तर ही गोष्ट सुद्धा तुम्हाला अव्वल दर्जाचे येणं खूप गरजेचं आहे। ओके, एक्सेल। आणि त्यानंतर तुम्हाला काही व्हिज्युअलायझेशन टूल्स असतात, जसं की ज्याच्यावरती आपण रिपोर्ट्स बनवू शकतो। ते रिपोर्ट्स कोणकोणते बनवू शकतो, जसं की टॅब्लू आणि पॉवर BI हे जे व्हिज्युअलायझेशन टूल्स आहेत ते व्हिज्युअलायझेशन टूल्स बी तुम्हाला थोड्या प्रमाणात येणं गरजेचं आहे। जर प्रॉपर लेवलचा डेटा सायंटिस्ट टॉपचा बनायचा असेल तर हे टूल्स बी येणं गरजेचं आहे। ओके, तर या सर्व गोष्टी शिकण्यासाठी अगोदर तुम्हाला डेटा म्हणजे काय हे माहित असणं गरजेचं आहे। हे एकदम हायर लेवलचं झालं। जर तुम्हाला डेटा सायंटिस्ट बनायचं असेल तर तुम्हाला डेटा सायन्स येणं गरजेचं आहे, आणि डेटा सायंटिस्ट लोकच AI टूल्स बनवतात। वेगवेगळ्या कंपनीमध्ये वेगवेगळे जॉब प्रोफाईल असतात, काही कंपनीमध्ये AI इंजिनियर असतो। AI इंजिनियर आणि डेटा सायंटिस्टचं ऑलमोस्ट जवळपास सारखंच काम आहे, फक्त थोडं ऍडव्हान्स लेवलचं काही कंपनीमध्ये वेगळं असेल। ओके, तर डेटा सायंटिस्ट लोकांना हे इतकं येणं गरजेचं आहे। जेव्हा तुम्हाला या गोष्टी येतील तेव्हा तुम्ही असं समजायचं की तुम्ही AI इंडस्ट्रीचे एक अविभाज्य घटक आहात। आजच्यासाठी आपण इथेच थांबूया, तोपर्यंत जय हिंद जय भारत।